Hello friends, 3.2 The Song of Songs from 8th English इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकातील 3.2 द सॉन्ग ऑफ सॉंग्स गाण्यांचे गाणे हा पाठ आज आपण अभ्यासणार आहोत। वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी या ठिकाणी दिलेली आणि त्यामध्ये चिटचॅट काही प्रश्न आपल्याला चर्चेसाठी दिलेले आहेत। पहिला प्रश्न दिला आहे, डू यू लाईक टू लिसन टू म्युझिक ऑर सॉंग्स? तुम्हाला संगीत किंवा गाणे ऐकायला आवडतात का? तर यस, आय लाईक टू लिसन टू म्युझिक इन माय फ्री टाईम असं आपण त्याचं उत्तर देऊ शकतो। मोकळ्या वेळेमध्ये मला गाणं ऐकायला आवडतं। सेकंड वन, व्हॉट टाइप्स ऑफ सॉंग्स डू यू सिंग? तुम्ही कोणत्या प्रकारची गाणी गातात? तर या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे गाणे आहेत, मग त्याच्यामध्ये आय सिंग सॉंग्स ऑफ हिंदी बॉलिवूड मूवीज, मला हिंदी चित्रपटातली गाणी गायला आवडतात। थर्ड वन, हु इज युअर फेवरेट सिंगर? तुमचा आवडता गायक किंवा गायिका कोण? तर अनेक गायक आहेत, गायिका आहेत, त्यापैकी आपला आवडता जो सिंगर असेल त्याचं नाव आपण सांगू शकतो। मी अशा प्रकारे याचं उत्तर देऊ शकतो की माय फेवरेट सिंगर इज अरिजित सिंग। अरिजित सिंग हे माझे आवडते गायक आहेत। देन नेक्स्ट, वेन डू यू सिंग? तुम्ही कधी गातात किंवा केव्हा गाणं गातात? व्हेनेवर आय एम फ्री अँड गेट टाइम आय सिंग। जेव्हा मला वेळ भेटतो त्यावेळेस किंवा जेव्हा मी मोकळा वेळ माझ्याकडे असतो त्यावेळेस मी गाणं गात असतो। देन नेक्स्ट, डू यू प्रॅक्टिस सिंगिंग अंडर द गायडन्स ऑफ अ गुरु? तुम्ही एखाद्या गुरुच्या मार्गदर्शनाखाली गाण्याचा रियाज करता का? प्रॅक्टिस, सराव करतात का? ज्याला रियाज हा शब्द आहे, तर त्याचं उत्तर अशा प्रकारे देऊ शकतो, नो आय डू नॉट प्रॅक्टिस सिंगिंग अंडर द गायडन्स ऑफ अ गुरु। म्हणजे कोणत्याही गुरुच्या मार्गदर्शनाखाली मी आजपर्यंत रियाज केला नाही किंवा प्रॅक्टिस केली नाही। आय लिसन अँड ट्राय टू इमिटेट, मी ते ऐकतो आणि त्याचं अनुकरण करून मी ते गात असतो, तसा प्रयत्न मी करत असतो। देन नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन फोक म्युझिक अँड क्लासिकल म्युझिक? आता या दोन संगीताचे प्रकार या ठिकाणी दिलेत। एक फोक म्युझिक म्हणजे लोकसंगीत अँड क्लासिकल म्युझिक म्हणजे शास्त्रीय संगीत, या दोघांमधला फरक त्यांनी विचारलेला आहे। तर क्लासिकल म्युझिक बेस्ड ऑन डिसिप्लिन रागाज, तर त्याचे काही रागावर ते अवलंबून असतं। अँड स्ट्रिक्ट रूल्स ऑफ रिदम अँड पॅटर्न, त्याचे कडक असे नियम असतात। रिदम अँड पॅटर्न हे सुद्धा त्याचं वेगळं असतं। अँड फोक म्युझिकच्या बाबतीत आपल्याला सांगतील की कम्स फ्रॉम द हार्ट, लोकसंगीत हे हृदयापासून किंवा मनापासून आलेलं असतं। आणि इट इज द म्युझिक ऑफ ट्रॅडिशनल पॉप्युलर म्युझिक स्टाईल्स ऑफ द रिजन कम्युनिटीज, त्या प्रांतातलं त्या कम्युनिटीतलं ते एक वेगळ्या प्रकारचं, वेगळ्या शैलीमधलं ते एक पारंपरिक संगीत असतं असं आपल्याला सांगतील। तर अशा प्रकारचा फरक सुद्धा आपण यामध्ये सांगू शकतो फोक म्युझिक अँड क्लासिकल म्युझिकमध्ये। देन क्वेश्चन नंबर 1, त्याच्याखाली पहिला एक मुद्दा दिलेला आहे, प्रश्न दिला आहे, डिस्कस विथ युअर फ्रेंड्स अँड राईट डाऊन द नेम्स ऑफ 5 to 6 इंडियन म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स अँड दोज यूज इन वेस्टर्न म्युझिक। म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स या ठिकाणी काही वाद्यांची नावं आपल्याला या ठिकाणी लिहायला सांगितली त्यांनी। मग या ठिकाणी मग इंडियन म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे भारतीय वाद्य, आणि दुसरं जे दिलेलं आहे त्यांनी वेस्टर्न म्हणजे पाश्चिमात्य किंवा पाश्चात्य, हे दोघं आपल्याला लिहायला सांगितलं। मग इंडियनमध्ये एक ट्री डायग्राम या ठिकाणी दिला आहे म्युझिकल इन्स्ट्रुमेंटचा, इंडियन आणि वेस्टर्न। इंडियनमध्ये त्यांनी तबला दिलेला आहे, तर या ठिकाणी अजून आपल्याला 4 नावं त्यांनी लिहायला सांगितलं। मग याच्यामध्ये आपण मृदंग, शहनाई, सितार, सारंगी, फ्लुएट, हार्मोनियम हे आपण घेऊ शकतो इंडियनमध्ये। तसेच वेस्टर्नमध्ये त्यांनी ड्रम दिलेला आहे, मग त्याच्यासोबत वेस्टर्नमध्ये आपण व्हायोलिन, पियानो, देन हार्प, गिटार, कीबोर्ड, सेलो हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये त्या वाद्यांच्या नावांच्या यादीमध्ये घेऊ शकतो। देन सेकंड क्वेश्चन, दुसरा एक प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे, राग और रागा इज अ म्युझिक पीस ऑफ इंडियन क्लासिकल म्युझिक विच इज संग or played in a fixed combination of 5 to 6 basic musical notes. राग ही हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील 5 ते 6 मूळ स्वरांची विशिष्ट रचना करून गायली अथवा वाजवली जाणारी स्वरावली आहे। ही एक स्वरावली, विशिष्ट स्वरावली 5 ते 6 मूळ स्वरांची विशिष्ट रचना आहे आणि ती एक वेगळ्या प्रकारे गायली जाणारी स्वरावली आहे। फ्रॉम एनी सिंगर, एखाद्या संगीतकाराकडून किंवा गायकाकडून, म्युझिशियन ऑर द सिंगर ऑर द इंटरनेट किंवा आंतरजालावरून, राईट डाऊन द नेम्स ऑफ एनी 5 रागाज अँड ऑन व्हॉट ओकेजन दे आर बेस्ट संग।
मग ते इंटरनेटच्या साहाय्याने म्हणा किंवा एखाद्या गायक किंवा संगीतकाराकडून तुम्ही त्या 5 रागांची नावे त्यांनी लिहायला सांगितली आणि ते केव्हा केव्हा गायले जातात ते सुद्धा त्यांनी लिहायला सांगितलंय. मग इकडे एक टेबल दिलेला आहे, राग आणि ओकेझन. मग एक त्यांनी उदाहरण दिलेलं या ठिकाणी राग माल्कोन्स आणि तो लेट नाईट ओकेजन प्रसंग दिलेला आहे. तर अशा प्रकारचे अजून त्यांनी आपल्याला लिहायला सांगितले. मग याच्यामध्ये आपण राग भैरवी घेऊ शकतो जे ओकेजन मॉर्निंगमध्ये म्हटलं जातं. देन राग पूर्वी आफ्टरनून दुपारच्या वेळेस म्हटलं जातं, गायलं जातं ते. देन राग मारवा इव्हिनिंग संध्याकाळच्या वेळेस. राग कल्याण नाईट रात्रीच्या वेळेस. अँड राग काफी एनी टाईम. अशा प्रकारचे आपण उदाहरणं या ठिकाणी घेऊ शकतो. Now let us start the song of songs which is given here. So now we start from the first line from the first passage. पहिल्या परिच्छेदातल्या पहिल्या ओळीपासून आपण सुरुवात करणार आहोत. The song of songs, गाण्यांचे गाणे. Slowly, gently, the exhausted musician laid his tanpura on the carpet. सावकाश आणि हळुवारपणे त्या दमलेल्या संगीतकाराने आपला तानपुरा खाली गालिच्यावर ठेवला, कार्पेटवर तो ठेवला. द एक्सक्विजिट स्ट्रेन्स ऑफ राग दरबारी स्टील व्हायब्रेटेड विदिन द हॉल. राग दरबारीच्या अप्रतिम सुरावटींचा तो नाद अजूनही त्या दालनामध्ये घुमत होता. त्या संगीतकाराने त्या ठिकाणी जे संगीत सादर केलं होतं त्या दरबारामध्ये ते राग अजूनही घुमत होते असं त्यांनी या ठिकाणी सांगितलंय. एम्परर अकबर लुक्ड अप. अकबर बादशाने वर पाहिलं. हिज आईज लिट विथ ॲडमिरेशन. त्यांच्या डोळ्यामध्ये कौतुकाचे भाव दिसत होते, तरडत होते. वंडरफुल, अत्युत्तम, सुंदर. ही सेड, सुपर, सुपर, अत्युत्तम. आय लिसन टू यू एव्हरी डे. मी रोजच आपली गाणी ऐकत असतो. बट आय कांट सीम टू हॅव इनफ. पण तरीही माझं समाधान होत नाही असं सम्राट अकबर म्हणाले. तानसेन बो इन सायलेंट ग्रॅटिट्यूड. तानसेनने कृतज्ञतेने मान झुकवली. आय थिंक यू हॅव द मोस्ट वंडरफुल व्हॉइस इन द वर्ल्ड सेड अकबर. अकबर म्हणाले का जगातील सर्वात सुंदर आवाज आपला आहे असं मला वाटतं. बट आय डोंट शहनशाह. पण मला तसं वाटत नाही शहनशाह. सेड तानसेन विथ अ स्माइल. तानसेन हसून म्हणाला. तानसेनने हसून प्रत्युत्तर दिलं का पण मला तसं वाटत नाही. देर इज समवन हू सिंग्स फॉर बेटर दॅन आय डू. माझ्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त सुंदर गाणारे कुणी आहे. रिअली, खरंच. क्राईड द डिसबिलिव्हिंग अकबर. अविश्वासाने अकबर. देन आय मस्ट हॅव हिम सिंग इन माय कोर्ट. कॅन यू अरेंज इट. तर मग जर असं असेल तर त्यांना माझ्या दरबारात गायला बोलवलंच पाहिजे. आपण ते घडवून आणू शकाल का. तानसेन शुक हिज हेड. तानसेनने नकारार्थी मान हलवली. आय एम अफ्रेड ही विल नॉट कम सर. मला असं वाटतं का ते या ठिकाणी येणार नाहीत. What? Not even if he hears that the emperor himself has summoned him? काय बादशाहने स्वतः आमंत्रण दिले आहे हे समजल्यावरही ते येणार नाही. नो, नॉट इवन देन. नाही, तरीही नाही. दिस रिप्लाय वुड हॅव एनरेज एनी अदर एम्परर. दुसऱ्या कुठलाही राजा राहिला असता तर हे उत्तर ऐकून त्याला राग आला असता. बट अकबर वॉज डिफरंट. परंतु अकबर हे वेगळ्या प्रकारचे राजे होते. अकबर हा वेगळा होता. व्हेरी वेल उस्तादजी सेड अकबर स्माइलिंग इन टू तानसेन्स हाफ स्केर्ड आईज. फार छान उस्तादजी. तानसेनच्या किंचित घाबरलेल्या डोळ्यात पाहून हसत तो म्हणाला. इफ ही डझंट कम आय शॅल गो टू हिम मायसेल्फ. विल यू टेक मी टू हिम. जर ते येणार नसतील तर मी स्वतः त्यांच्याकडे जाईन. आपण मला त्यांच्याकडे घेऊन जाल का. यस सर, प्रोव्हाइडेड यू डू नॉट कम ॲज द एम्परर ऑफ हिंदुस्तान. होय महाराज, जरूर मी तुम्हाला घेऊन जाईल जर आपण हिंदुस्तानचे बादशाह म्हणून येणार नसाल तर. आय शॅल गो ॲज अ हंबल लवर ऑफ म्युझिक. मी एक संगीताचा निस्सीम चाहता म्हणून येईन.
संत हरिदास वॉज द मॅन तानसेन हॅड स्पोकन ऑफ. तानसेन ज्या व्यक्तीबद्दल बोलत होते, तानसेन हॅड स्पोकन ऑफ, तर ती व्यक्ती होती संत हरिदास. ही हॅड बीन तानसेन्स म्युझिक टीचर. ते तानसेनचे संगीत शिक्षक होते. अँड ही लिव्ड द ऑस्टियर लाईफ ऑफ अ हर्मेट. एकांतवासात ते साध्यापणाने जीवन जगत होते. वेन तानसेन अँड द एम्परर रीच हिज हट. जेव्हा तानसेन व बादशाह त्यांच्या झोपडीपाशी पोहोचले, ही वॉज बिझी विथ हिज डेली चॉर्स. ते आपल्या दैनंदिन कामामध्ये व्यस्त होते. वेन दे आस्क हिम टू सिंग. जेव्हा त्यांना गाण्यासाठी विनंती करतात, ते हसून पण ठामपणे म्हणाले. काय म्हणाले ते? ही स्माइल्ड बट सेड फर्मली, आय एम लॉंग पास द एज फॉर सिंगिंग. माझे गाण्याचे वय केव्हाच उलटून गेलंय. मी गाणे गायला सोडून दिलंय. इवन हिज फेवरेट पीपल कुड नॉट परस्यूड हिम टू चेंज हिज माइंड. अगदी त्यांचा आवडता शिष्यही त्यांचं मन वळवू शकला नव्हता. बट तानसेन न्यू हाऊ टू गेट राउंड हिम. ही ऑफर्ड टू सिंग बिफोर हिज गुरु. परंतु त्यांना कसे तयार करायचं हे तानसेनला बरोबर ठाऊक होतं. म्हणून त्याने आपल्या गुरु समोर स्वतः गाण्याचा प्रस्ताव ठेवला. गाताना मुद्दाम त्याने चूक केली. अँड ही मेड अ डेलिब्रेट मिस्टेक. आणि त्याने त्याच्यामध्ये ते गाताना चूक केली. दॅट्स नॉट द राईट नोट तानसेन. तो सूर बरोबर नाही तानसेन. क्राईड हिज टीचर. त्याचे गुरु आश्चर्यचकित होऊन ओरडले. अमेज, व्हॉट हॅज हॅपन टू यू. काय झालंय तुला. ते ओरडले त्याच्यावर. तानसेन डिड नॉट सीम टू अंडरस्टँड हिज टीचर अँड ही मेड द सेम मिस्टेक अगेन. तानसेनला गुरुचे म्हणणे समजले नाही आणि त्याने पुन्हा तीच चूक केली. Exasperated, Sant Haridas took the tanpura from Tansen's hand and sang the right note. Then he went on to the next and the next. संत हरिदासने वैतागून तानसेनच्या हातातून तानपुरा घेतला आणि त्यांनी योग्य तो सूर लावला. मग ते त्यापुढे आणखी आणि पुढे गात राहिले. द म्युझिक स्प्रेड अक्रॉस द फॉरेस्ट. त्यांचे सूर साऱ्या अरण्यात, साऱ्या जंगलामध्ये चहूकडे पसरले. लाईक द फर्स्ट ग्लिमर ऑफ डॉन ऑर द फ्रॅग्रन्स ऑफ जॅस्मिन. एखाद्या पहाटेच्या पहिल्या किरणासारखे किंवा जाईच्या फुलाच्या सुगंधाप्रमाणे. बोथ अकबर अँड तानसेन लिसन टू हिम ॲज इफ दे वेर hypnotized and the emperor realized that Tansen had spoken the truth. अकबर आणि तानसेन दोघीही मोहिनी घातल्यासारखे भारावून ऐकत राहिले आणि तानसेनच्या बोलण्यात तथ्य होतं हे अकबराच्या लक्षात आलं. यस, ही हॅड नॉट नोन दॅट म्युझिक कुड बी लाईक धिस. संगीत असं असू शकतं हे त्याला माहीतच नव्हतं. ही हॅड सर्टनली नेव्हर हर्ड एनिथिंग लाईक इट बिफोर. त्याने असं काही यापूर्वी कधीही ऐकलेलं नव्हतं. ॲज दे वॉक्ड बॅक. परत जाताना द एम्परर सडनली ब्रोक द सायलेन्स टू आस्क तानसेन. शांततेचा भंग करीत अचानक तानसेनला बादशाने विचारलं, व्हाय कांट यू सिंग लाईक हिम उस्तादजी. उस्तादजी, आपण त्यांच्यासारखे का गाऊ शकत नाही. तानसेन स्माइल. तानसेन हसला. शहनशाह, आय सिंग ॲट युअर कमांड, द कमांड ऑफ द एम्परर ऑफ हिंदुस्तान. मी हिंदुस्तानच्या बादशाच्या हुकुमावरून गाणं गात असतो. मी आपल्या हुकुमावरून गाणं गातो. बट गुरुजी सिंग्स फॉर वन हु इज मास्टर ऑफ इवन किंग्स, गॉड. परंतु गुरुजी राजांचाही जो स्वामी आहे त्याच्यासाठी गातात. हिज म्युझिक स्प्रिंग्स फ्रॉम द डेप्थ्स ऑफ हिज सोल. ईश्वरासाठी ते गातात आणि त्यांचं गाणं त्यांच्या अंतरात्म्यातून येतं. फ्री अँड अनसेक फॉर. जे त्यांच्या अंतरात्म्यातून येतं, मुक्त असतं आणि स्वच्छंदी असतं, ते गाणं ते गातात. हाऊ कॅन आय एक्सपेक्ट एनी म्युझिक टू बी सो ब्युटिफुल अँड डिवाइन. मी माझे गाणे त्यांच्याप्रमाणे सुंदर आणि दैवी असेल अशी अपेक्षा कशी बरं करणार. अशा प्रकारे या ठिकाणी या पाठामध्ये त्यांनी तानसेनने आपल्या गुरूंबद्दल, संत हरिदास यांच्याबद्दल आपलं मत शेवटी व्यक्त केलेलं आहे. अशा प्रकारचा हा सुंदर पाठ द सॉन्ग ऑफ सॉंग्स या ठिकाणी आपण अभ्यासलेला आहे. याच्यावरच्या ॲक्टिव्हिटीज आपण पॅसेजनुसार पाहणार आहोत. चला तर मग पाहूयात या पाठावरील ॲक्टिव्हिटीज. हॅलो फ्रेंड्स, आय एम अविनाश पाटील, बापूसाहेब DD माध्यमिक अँड उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी.
तालुका जिल्हा धुळे. टुडे वी आर गोइंग टू स्टडी 3.2 द सॉन्ग ऑफ सॉंग्स फ्रॉम 8th इंग्लिश. इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकातील 3.2 या घटकावर द सॉन्ग ऑफ सॉंग्स या घटकावरील ॲक्टिव्हिटीज आपण पॅसेज बाय पॅसेज या ठिकाणी पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या पॅसेजपासून. पॅसेज नंबर 1 स्लोली जेंटलीपासून तर टू चेंज हिज माइंडपर्यंत पहिला परिच्छेद या ठिकाणी दिलेला आहे. आणि या पॅसेजवर प्रश्न दिलेला आहे. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. पॅसेज काळजीपूर्वक वाचूनच आपल्याला त्याखाली विचारलेल्या ॲक्टिव्हिटीज सॉल्व करायच्या आहेत. ॲक्टिव्हिटी नंबर 1 पहिली ॲक्टिव्हिटी सिम्पल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटीज म्हणून 2 मार्कांसाठी विचारले जाते. आपल्याला सगळ्यांना कल्पनाच आहे का पॅसेज खाली 5 ॲक्टिव्हिटीज आपल्याला विचारले जातात 2-2 मार्कांसाठी, म्हणजेच 10 मार्कासाठी एक पॅसेज सीन पॅसेज हा आपल्याला विचारला जात असतो. त्यापैकी पहिली ॲक्टिव्हिटी सिम्पल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटीज. यामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे. आन्सर इन 1/2 वर्ड्स. 1 किंवा 2 शब्दांमध्ये उत्तरे लिहायला सांगितले. पहिला प्रश्न द राग दॅट ही द एक्झॉस्टेड म्युझिशियन वॉज सिंगिंग. तो कोणता राग होता ज्याच्यामध्ये संगीतकार गात होते, तर दरबारी राग असा उल्लेख या पॅसेजमध्ये आलेला आहे. सेकंड दुसरा प्रश्न नेम ऑफ द म्युझिशियन. संगीतकाराचं नाव काय होतं, तर तानसेन हे या संगीतकारांबद्दल या पाठामध्ये आपण पाहत आहोत. थर्ड वन नेम ऑफ द एम्परर. सम्राटाचं नाव या पॅसेजमध्ये या धड्यामध्ये ज्या सम्राटाचा उल्लेख आलेला आहे त्यांचं नाव त्यांनी विचारलं, तर अकबर हे त्यांचं नाव आपण लिहू शकतो. देन नेक्स्ट नंबर 4 तानसेन्स म्युझिक टीचर. तानसेनच्या संगीत शिक्षकांचं नाव सुद्धा या पॅसेजमध्ये या पाठामध्ये आलेलं आहे, ते म्हणजे संत हरिदास. अशा प्रकारे आपण एका शब्दामध्ये त्या प्रश्नांची उत्तरं लिहू शकतो. देन ॲक्टिव्हिटी नंबर 2 दुसरी ॲक्टिव्हिटी याच्यावरच दुसरा प्रश्न दिला आहे. राईट टी फॉर ट्रू, NT फॉर नॉट ट्रू अँड CNS फॉर कॅन नॉट से. या ठिकाणी आपल्याला वाक्य दिलेली आहेत या पॅसेजमधून आणि जर ते वाक्य ट्रू असेल तर त्याच्या पुढे आपल्याला टी लिहायचं आहे. जर ते नॉट ट्रू असेल म्हणजेच फॉल्स असेल तर NT लिहायचं आहे. आणि जर तुम्ही त्याबद्दल सांगू शकत नसाल तर कॅन नॉट से म्हणजे CNS लिहायचं आहे. तर या प्रकारे आपण त्याचं उत्तर लिहू शकतो. पहिलं वाक्य या ठिकाणी दिलं आहे. एम्परर अकबर ग्रेटली ॲडमायर्ड तानसेन्स म्युझिक. एम्परर जे सम्राट अकबर होते त्यांनी तानसेनच्या संगीताची स्तुती केली. बट नाव ही वॉज बोर्ड विथ इट. परंतु आता ते त्यांच्या संगीत ऐकून ते कंटाळलेले आहेत. तर नॉट ट्रू NT आपण तिथे लिहिणार आहोत. नेक्स्ट सेंटेन्स अकबर वॉज अरोगंट अँड एक्सपेक्टेड ऑल हिज सब्जेक्ट्स टू ओबे हिज कमांड्स. अकबर हे खूप आरोगंट होते आणि त्यांच्या संपूर्ण प्रजेने त्यांच्या आदेशाचं पालन केलंच पाहिजे अशी त्यांची अपेक्षा होती. तर इट इज ऑल्सो नॉट ट्रू NT. नेक्स्ट गुरुजी रिकॉग्नाइज द किंग. त्या गुरुजींनी राजाला ओळखलं होतं, तर कॅन नॉट से कारण तसं काही उल्लेख या पॅसेजमध्ये नाही म्हणून आपण त्याच्यासमोर CNS लिहिणार आहोत. अँड लास्ट वन संत हरिदास फेवरेट प्युपिल कुड नॉट परस्यूड हिम टू चेंज हिज माइंड. संत हरिदास यांचा जो आवडता विद्यार्थी होता तो सुद्धा त्यांचं मन ओढवू शकला नाही. तर हे आपण NT नॉट ट्रू असं आपण लिहू शकतो. देन नेक्स्ट ॲक्टिव्हिटी नंबर 2 कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी या ठिकाणी दिली 2 मार्कांसाठी. हू सेड टू हुम अँड व्हेन (वाय). कोण कोणाला म्हणालं, केव्हा म्हणालं आणि का म्हणालं ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. या ठिकाणी एक टेबल दिलेला आहे त्याच्यामध्ये हू सेड टू हुम पहिला कॉलम, देन हू कोण म्हणालं, हुम कोणाला अँड व्हेन (वाय). तर पहिलं सेंटेन्स दिलं आहे देन आय मस्ट हॅव हिम सिंग इन माय कोर्ट. त्यांना मी माझ्या राजदरबारामध्ये गाणं गायला नक्कीच बोलवेल. तर हे वाक्य अकबर हू सेडमध्ये आपण अकबर लिहिणार आहोत. हुम कोणाला उद्देशून म्हणाले तर तानसेनला. आणि व्हेन (वाय) मध्ये व्हेन तानसेन सेड समवन सिंग्स बेटर दॅन हिम. जेव्हा तानसेनने राजाला सांगितलं का माझ्यापेक्षा कोणीतरी चांगलं गाणं गातं त्यावेळेस हे वाक्य अकबरांनी उद्देशलेलं होतं. देन सेकंड सेंटेन्स आय शॅल गो ॲज अ हंबल लवर ऑफ म्युझिक. मी एक संगीताचा निस्सीम चाहता म्हणून त्या ठिकाणी येईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केलेली या वाक्यामध्ये. तर ती अकबर हू सेडमध्ये अकबर लिहिणार होता. अकबरांनी तानसेनलाच उद्देशून लिहिलेलं वाक्य होतं होममध्ये तानसेन. आणि व्हेन (वाय) मध्ये व्हेन तानसेन टोल्ड अकबर दॅट ही वुड नॉट कम इवन इफ एम्परर समन हिम. जरी राजाने बोलवलं तरी ते या ठिकाणी येणार नाहीत असं त्या ठिकाणी ज्यावेळेस तानसेन सांगतो त्यावेळेस अकबरांनी त्यांना दिलेलं हे उत्तर होतं.
देन नेक्स्ट ॲक्टिव्हिटी नंबर 3, ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन व्होकॅब्युलरी, 2 मार्कांसाठी विचारली जाणारी ॲक्टिव्हिटी. फ्रेम युअर ओन सेंटेन्सेस बाय युझिंग द गिवन वर्ड्स ऑर फ्रेजेस. या ठिकाणी काही शब्द दिलेले आहेत, फ्रेजेस दिलेत, त्यांचा तुमच्या वाक्यांमध्ये, स्वतःच्या वाक्यांमध्ये त्यांनी उपयोग करायला सांगितलेलं असतं. तर 2 मार्कांसाठी हा प्रश्न. यामध्ये पहिला शब्द दिला आहे वंडरफुल. तर वंडरफुल या शब्दाचा आपण वाक्यामध्ये अशा प्रकारे उपयोग करू शकतो. व्हॉट अ वंडरफुल सीन दॅट वॉज. या ठिकाणी आपण ज्या शब्दाचा उपयोग केला त्या शब्दाला अंडरलाईन करणार आहोत. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मधलं वाक्य आणि वंडरफुल हा शब्द आपण त्यामध्ये वापरलेला आहे. दुसरा शब्द दिला आहे सुपर. हिज हँडरायटिंग इज रिअली सुपर. आणि सुपर या शब्दाला आपण अंडरलाईन केलेलं आहे. देन थर्ड वन, तिसरा शब्द दिलेला आहे व्हेरी वेल. व्हेरी वेल या शब्दाचा आपण वाक्यामध्ये उपयोग या प्रकारे करू शकतो. माय सिस्टर हॅज बीन डुईंग व्हेरी वेल इन हर स्टडीज. माझी बहीण तिच्या अभ्यासामध्ये चांगल्या प्रकारे ती अभ्यास करते. अशा प्रकारचं वाक्य आपण या ठिकाणी लिहित आहोत. देन समन, बोलावणे. यासाठी द टीचर समन द होल क्लास ऑन द ग्राउंड अँड टूक अन इंटरेस्टिंग ॲक्टिव्हिटी. समन म्हणजे बोलावणे, तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मैदानावर बोलवलं आणि इंटरेस्टिंग ॲक्टिव्हिटी घेतली. अशा प्रकारे आपण या 4ही शब्दांचं आपल्या वाक्यांमध्ये उपयोग करू शकतो. देन नेक्स्ट ॲक्टिव्हिटी नंबर 4, ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन कॉन्टेक्च्युअल ग्रामर. व्याकरणावर आधारित ॲक्टिव्हिटी. मेक निगेटिव्ह सेंटेन्स. नकारार्थी वाक्य करण्यासाठी सांगितलेलं आहे. या ठिकाणी वाक्य दिलं आहे इवन हिज फेवरेट पीपल कुड नॉट परस्यूड हिम टू चेंज हिज माइंड. अशा प्रकारचं वाक्य आणि याचं नकारार्थी करताना इवन हिज फेवरेट पीपल कुड नॉट काढून आपण या ठिकाणी निगेटिव्ह करण्यासाठी वॉज अनेबल हा शब्द वापरणार आहोत. वॉज अनेबल टू परस्यूड हिम टू चेंज हिज माइंड. कुड नॉट काढून आपण त्या ठिकाणी कुड हा भूतकाळी असल्यामुळे वॉजचा उपयोग करणार आहोत आणि कुड नॉटच्या ऐवजी अनेबल हा शब्द आपण नकारार्थी शब्द घेणार आहोत. तर या पद्धतीने आपण त्याचं निगेटिव्ह करू शकतो. देन नेक्स्ट सेंटेन्स, देअर इज समवन हू सिंग्स फॉर बेटर दॅन आय डू. या वाक्याचं सुद्धा निगेटिव्ह करताना आय कॅन नॉट, आय हा करता आपण सुरुवातीला घेणार आहोत आणि कॅन नॉट सिंग ॲज गुड ॲज समवन इज देअर. या पद्धतीने आयने सुरुवात करून कॅनॉटचा उपयोग करून पॉझिटिव्ह डिग्री वापरून आपण त्याचं निगेटिव्ह करणार आहोत. कारण दिलेलं वाक्य हे कंपॅरेटिव्ह डिग्रीमधलं आहे म्हणून त्याचं निगेटिव्ह आपण पॉझिटिव्हमध्ये करणार आहोत. अशा पद्धतीने त्याचं निगेटिव्ह आपण करू शकतो. देन नेक्स्ट ॲक्टिव्हिटी नंबर 5, पर्सनल रिस्पॉन्स. पर्सनल रिस्पॉन्सवर आधारित प्रश्न दिला आहे. राईट 4-5 सेंटेन्सेस अबाउट युअर फेवरेट सिंगर. तुमच्या आवडत्या गायकाबद्दल 4-5 वाक्य त्यांनी लिहायला सांगितलेत. आन्सरमध्ये आपण लिहू शकतो लता मंगेशकर इज माय फेवरेट सिंगर इवन दो शी इज मोर दॅन 80 years ऑफ एज. लता मंगेशकर या माझ्या आवडत्या गायिका आहेत जरी त्या 80 वर्षाच्या असल्या. शी सिंग्स व्हेरी वेल. त्या चांगल्या प्रकारे गातात. हर व्हॉइस इज रिअली मेलोडियस. त्यांचा जो आवाज आहे तो खूप मधुर आहे. शी हॅज रिसिव्ड मेनी अवॉर्ड्स अँड ऑनर्स फॉर हर वर्क इन म्युझिक. त्यांनी त्यांच्या संगीतातल्या कामामुळे त्यांना बरेचसे अवॉर्ड्स मिळाले, त्यांना सन्मान मिळाले. हर व्हॉइस सूट्स इवन अ 16 year old गर्ल. 16 वर्षाच्या तरुण मुलींसाठी सुद्धा, नायिकांसाठी सुद्धा त्यांचा आवाज हा सूट होत असतो. शी इज नोन ॲज नायटिंगल ऑफ इंडिया. त्यांचं नायटिंगल ऑफ इंडिया म्हणून त्यांना ओळखलं जातं. देन नेक्स्ट पॅसेज नंबर 2, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. पॅसेज दिलेला आहे बट तानसेन पासून अँड डिवाइन पर्यंत. पहिली ॲक्टिव्हिटी सिंपल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी 2 मार्कांसाठी. त्यामध्ये प्रश्न दिला आहे राईट टी फॉर ट्रू, एन टी फॉर नॉट ट्रू अँड सी एन एस फॉर कॅन नॉट से. पहिलं वाक्य दिलेलं आहे इन स्पाइट ऑफ बिंग अ ग्रेट सिंगर तानसेन कंटिन्यूड टू मेक अ डेलिबरेट मिस्टेक्स. तानसेन हे महान गायक होते पण तरीसुद्धा ते या ठिकाणी गात असताना त्यांच्याकडून त्या ठिकाणी चुका होत होत्या. तर इट इज ट्रू. कारण त्यांच्या मनामध्ये त्यांनी जे ठरवलं होतं का त्यांचे जे गुरु होते त्यांच्याकडनं त्यांना गाणं ऐकायचं होतं म्हणून ते मुद्दाम मिस्टेक करत होत्या. म्हणून हे वाक्य पॅसेजच्या साईने आपण सांगू शकतो का इट इज ट्रू. टी आपण त्याच्यासमोर लिहिणार आहोत. सेकंड सेंटेन्स, एनी एफर्ट द डेडिकेटेड टू गॉड टर्न्स टू द बेस्ट. परमेश्वराच्या प्रती समर्पित होऊन आपण जे काही काम करत असतो तर ते बेस्ट होत असतं म्हणून इट इज ऑल्सो ट्रू. पॅसेजमध्ये दिलेलं वाक्य जसंच्या तसं म्हणजेच सत्य असल्यामुळे त्याच्यासमोर आपण टी लिहिणार आहोत. थर्ड सेंटेन्स, संत हरिदास सिंग्स ॲट द एम्परर्स कमांड. राजाच्या आदेशानुसार संत हरिदासने त्या ठिकाणी गायला सुरुवात केली. तर इट इज एन टी नॉट ट्रू.
NT आपण तिथे लिहिणार आहोत. बोथ अकबर अँड तानसेन लिसन टू हिम ॲज इफ दे वेअर हिप्नोटाइज. बोथ अकबर अँड तानसेन लिसन टू हिम. अकबर आणि तानसेन हे त्यांचं गाणं मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. तर इट इज ट्रू, हे सुद्धा सत्य आहे, म्हणून आपण तिथे टी लिहिणार आहोत. देन ॲक्टिव्हिटी नंबर 2 कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटीज. यामध्ये आन्सर द फॉलोइंग, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला प्रश्न दिला आहे, व्हाय डिड तानसेन मेक अ डेलिबरेट मिस्टेक. तानसेन त्या ठिकाणी गाणं गात असताना चुका का करत होता. तर त्याचं उत्तर आपण अशा प्रकारे लिहू शकतो. तानसेन मेड डेलिबरेट मिस्टेक बिकॉज व्हेन दे रीच हिम हिज गुरु वॉज नॉट रेडी टू सिंग. जेव्हा ते त्या ठिकाणी गुरुच्या झोपडीजवळ गेले, त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर त्यांच्या गुरूंनी गाणं गायला नकार दिला. अँड सेंड ट्राईड टू सिंग अँड मेड मिस्टेक्स. म्हणून त्यांनी गाणं गायला सुरुवात केली आणि त्या ठिकाणी चुका केल्या. सो दॅट दे कुड हिअर हिज गुरु सिंगिंग. का आपले गुरु ते करेक्ट करून म्हणतील आणि त्यांचं गाणं आपल्याला ऐकायला मिळेल, या उद्देशानेच त्यांनी त्या ठिकाणी मिस्टेक्स केल्या, असं आपण या प्रश्नाच्या उत्तरामध्ये लिहू शकतो. देन ॲक्टिव्हिटी नंबर 3 ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन व्होकॅब्युलरी. व्होकॅब्युलरीवर आधारित फाइंड आउट सिनोनिम्स फॉर द फॉलोइंग फ्रॉम द पॅसेज. खालील उतार्यातून समानार्थाचे शब्द, सिनोनिम्स मीन्स सिमिलर वर्ड्स, समानार्थाचे शब्द आपल्याला शोधून लिहायचे. पहिला शब्द दिला आहे इरिटेटेड, याच्यासाठी एक्झॅस्परेटेड हा समानार्थाचा शब्द आपण लिहू शकतो. देन सेकंड वन लाईक गॉड, यासाठी डिवाइन हा समानार्थाचा शब्द आपण लिहू शकतो. देन थर्ड वन मेस्मराइज, यासाठी हिप्नोटाइज. अँड नंबर 4 मोनार्क, एम्परर. अशा प्रकारे 4 समानार्थाचे शब्द आपण लिहू शकतो. देन ॲक्टिव्हिटी नंबर 4 ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन कॉन्टेक्च्युअल ग्रामर. ग्रामरवर आधारित मेक इट ॲफर्मेटिव्ह. पहिलं विधान या ठिकाणी ॲफर्मेटिव्ह करण्यासाठी दिलेलं आहे, उत्तरार्थी करण्यासाठी. दॅट इज नॉट द राईट नोट, अशा प्रकारचं एक उदाहरण दिलेलं आहे आणि याचं ॲफर्मेटिव्ह करताना दॅट इज द रॉंग नोट, वरचं दिलेलं वाक्य हे निगेटिव्ह आहे म्हणून त्यातला नॉट काढून आणि पुढचा जो शब्द आहे राईट विशेषण, ते राईटचा आपण ऑपोजिट वर्ड रॉंग वापरला आणि त्याचं उत्तर दॅट इज द रॉंग नोट, अशा प्रकारे आपण लिहू शकतो. देन सेकंड मेक इट ॲसर्टिव्ह. आपल्याला याचं ॲसर्टिव्ह करायचं आहे, विधानार्थ मध्ये त्याचं रूपांतर करायचं. दिलेलं वाक्य एक्सक्लॅमेटरी आहे, हाऊ ब्युटिफुल हिज म्युझिक वॉज. आता याचं उद्गारचक वाक्याचं विधानार्थी वाक्यामध्ये आपल्याला रूपांतर करायचं आहे. तर हिज म्युझिक वॉज व्हेरी ब्युटिफुल, अशा प्रकारे आपण त्याचं वाक्य त्याचं ॲसर्टिव्हमध्ये विधानार्थामध्ये रूपांतर करू शकतो. हाऊच्या ऐवजी व्हेरीचा आपण उपयोग केलेला आहे. सुरुवातीला कर्ता क्रियापद घेतला, हिज म्युझिक हा कर्ता घेऊन त्यानंतर क्रियापद वॉज आणि हाऊच्या ऐवजी व्हेरीचा उपयोग करून ब्युटिफुल आणि फुल स्टॉप, अशा प्रकारे आपण त्याचं ॲसर्टिव्हमध्ये रूपांतर करू शकतो. देन ॲक्टिव्हिटी नंबर 5 पर्सनल रिस्पॉन्सवर आधारित 2 मार्कासाठी प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. डू यू लाईक म्युझिक वाय. तुम्हाला संगीत आवडतं का, आणि त्याचं कारण सुद्धा लिहायला सांगितलेलं आहे. तर याच्या उत्तरामध्ये आपण लिहू शकतो आय लाईक म्युझिक, मला संगीत आवडतं, बिकॉज इट मेक्स अस फील गुड. कारण ते आपल्याला एक रिलॅक्सेशन देत असतं. आपल्याला संगीत ऐकल्याच्यानंतर बरं वाटतं, म्हणून आपल्याला संगीत ऐकायला आवडतं. इट रिलॅक्सेस अवर माइंड अँड रिमूव्ह स्ट्रेस. आपला स्ट्रेस कमी करण्याचं काम म्युझिक करत असतं. अँड स्ट्रेन फ्रॉम युअर माइंड अँड बॉडी. इट एनर्जायझेस अँड ॲक्टिव्हेट्स अस. ते आपल्याला एक नवीन ऊर्जा देत असतं आणि आपल्याला सक्रिय करण्यासाठी ते मदत करत असतं. म्हणून संगीत ऐकायला मला आवडतं, अशा प्रकारे आपण या ठिकाणी लिहू शकतो. देन नेक्स्ट लँग्वेज स्टडी ॲक्टिव्हिटीज. याच्यामध्ये लँग्वेज स्टडीवर आधारित कशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज विचारल्या जातात, प्रश्न विचारले जातात, ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा पहिला जो सेक्शन आहे त्या सेक्शनमध्ये पहिलाच प्रश्न लँग्वेज स्टडीवर आधारित विचारला जातो. म्हणून त्याचा सराव विद्यार्थ्यांचा व्हायला पाहिजे, त्या दृष्टीने आपण त्या प्रश्नाची सुरुवात ही आता 8वी पासून पण करणार आहोत. म्हणून लँग्वेज स्टडीवर आधारित कोणत्या प्रकारचा प्रश्न, कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. सो लेट स्टार्ट फ्रॉम द फर्स्ट क्वेश्चन. ए डू ॲज डायरेक्टेड. या ठिकाणी डू ॲज डायरेक्टेडमध्ये पहिला ए प्रश्न दिलेला आहे. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर्स. योग्य अक्षर वापरून आपल्याला तो शब्द पूर्ण करायचा आहे. मग त्यांनी पहिला शब्द दिला आहे LE-AL. तर या ठिकाणी आपण लिगल, जी हे अल्फाबेट घेऊन लिगल शब्द बनवू शकतो. आणि दुसरा दिला आहे MA-ON. तर त्या ठिकाणी यस हे अक्षर घेऊन मेसन हा शब्द आपण कंप्लीट करू शकतो. जे शब्द आपण त्या ठिकाणी वापरणार आहोत त्यांना अंडरलाईन आपल्याला करायची आहे. देन सेकंड क्वेश्चन कॉपी द सेंटेन्स करेक्टली इन युअर नोटबुक. दिलेलं जे वाक्य आहे त्याचं जसंचे तसं आपल्याला नोटबुकमध्ये उतरायचं आहे. हा प्रश्न बोर्डासाठी वगळलेला आहे.
देन नंबर 3, पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. या ठिकाणी आपल्याला 4 शब्द दिलेले आहेत, हॅपी, डॉक्युमेंट्स, कंप्लीट आणि रिलक्टन्स. तर या ठिकाणी आपल्याला त्यांचा अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार वर्णानुक्रमे आपल्याला त्यांची मांडणी करायची. वर्णानुक्रमे मांडणी करत असताना सुरुवातीला सीने सुरू होणारा शब्द कंप्लीट, देन डॉक्युमेंट्स, हॅपी अँड रिलक्टन्स अशा प्रकारे आपण ते शब्द मांडू शकतो. देन नेक्स्ट नंबर 4, पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स. खालील वाक्यांचं विरामचिन्हांमध्ये त्यांचा उपयोग करायला सांगितलेला आहे. तर त्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर सेड दीज आर द ऑनरशिप डॉक्युमेंट्स ऑफ धिस न्यू हाऊस इन युअर नेम. दिलेलं एक वाक्य आहे, विधान आहे, याच्यामध्ये विरामचिन्हांचा उपयोग करून आपल्याला ते वाक्य पुन्हा लिहायचं आहे. तर त्या ठिकाणी आपण अशा प्रकारे विरामचिन्हांचा उपयोग अशा प्रकारे लिहू शकतो. द कॉन्ट्रॅक्टर सेड, कॉमा, अवतरण चिन्हामध्ये त्या ठिकाणी दीज या शब्दाचं पहिलं अक्षर कॅपिटल, डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये दीज आर द ऑनरशिप डॉक्युमेंट्स ऑफ धिस न्यू हाऊस इन युअर नेम, फुल स्टॉप आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट. अशा प्रकारे विरामचिन्हांचा आपण त्या ठिकाणी उपयोग करू शकतो. नेक्स्ट नंबर 5, कंप्लीट द वर्ड चेन. वर्ड चेन कंप्लीट करण्यासाठी सांगितलेली या ठिकाणी प्रश्नामध्ये कॉन्ट्रॅक्टर शब्द दिला आहे, त्याच्या पुढचा शब्द रेशन शेवटच्या अक्षराने सुरू होणार, त्याच्यानंतर 2 शब्द आपल्याला लिहायला सांगितले. पुढचा शब्द जो आपण लिहिणार आहोत तो रेशनच्या शेवटी यन असल्या कारणाने यनने सुरू होणारा पुढचा शब्द असायला हवा. कॉन्ट्रॅक्टर, रेशन, त्यानंतर नेशन आणि नेट हे नाऊन वर्ड चेन आपण या ठिकाणी अशा प्रकारे कंप्लीट करू शकतो. त्यानंतर बी प्रश्न, डू ॲज डायरेक्टेड 2 मार्कांसाठी विचारला जातो. याच्यामध्ये पहिला प्रश्न या प्रकारे विचारला जाऊ शकतो, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्सेस बाय युझिंग द फ्रेज विथ ग्रेट डिव्होशन. विथ ग्रेट डिव्होशन या फ्रेजचा उपयोग करून आपल्याला वाक्य बनवायला सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारचं वाक्य आपण बनवू शकतो, इफ वी वर्क विथ ग्रेट डिव्होशन वी कॅन अचीव्ह एनिथिंग इन आवर लाईफ. जर आपण ग्रेट डिव्होशनने, समर्पित भावनेने जर आपण काम केलं तर नक्कीच आपल्याला जे हवं ते आपण आपल्या आयुष्यामध्ये मिळवू शकतो. अशा प्रकारे त्याचा वाक्यात उपयोग करू शकतो. दुसरा प्रश्न, ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. या ठिकाणी 2 शब्द दिलेत, कंटिन्यू आणि रिटायर. या 2 शब्दांना प्रिफिक्स किंवा सफिक्स जोडून आपल्याला नवीन शब्द तयार करायला सांगितलेला आहे. मग या ठिकाणी कंटिन्यू शब्दाला आपण डिस हे प्रिफिक्स जोडून डिसकंटिन्यू हा शब्द तयार करू शकतो. तर रिटायर या शब्दाला MENT हे सफिक्स जोडून रिटायरमेंट अशा प्रकारचा शब्द आपण तयार करू शकतो. तर या पद्धतीने लँग्वेज स्टडीवर आधारित सुद्धा आपण प्रश्न या ठिकाणी समजून घेतले. आणि द सॉन्ग ऑफ सॉंग्स 3.2 या पाठावरील सर्व पॅसेजेस, त्यांच्यावर विचारल्या जाणाऱ्या ॲक्टिव्हिटीज आणि लँग्वेज स्टडी नक्कीच आपल्याला चांगल्या प्रकारे समजलं असेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. आपल्याला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की त्याला लाईक करा आणि जर अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत याला शेअर करा. धन्यवाद.